सोलापूरमधून आलेली ही गोष्ट आहे एका क्रिएटिव्ह ट्रान्सफॉर्मेशनची. चला पाहूया. माहितीये का, सोलापूर शहर 2 खास गोष्टींसाठी ओळखलं जातं. एक आहे निसर्गाची देणगी आणि दुसरा म्हणजे माणसाच्या हातांची जादू. पहिला खजिना म्हणजे माळढोक पक्षी. या दुर्मिळ जीवासाठी इथे एक अभयारण्य आहे. आणि दुसरा खजिना, सोलापुरी चादर. पण या कलेचं अस्तित्वच आज धोक्यात आलंय. ही चादर तिच्या टिकाऊपणामुळे आणि सुंदर डिझाईनमुळे ओळखली जाते. अनेकांच्या घराचा हा अविभाज्य भाग आहे. एवढंच नाही तर याला GI टॅग सुद्धा आहे, जो याची ओळख आणि गुणवत्ता सिद्ध करतो. पण प्रॉब्लेम असा आहे की स्वस्त कापडांमुळे याचा मार्केट शेअर कमी होतोय. मग अशी पारंपरिक कला आधुनिक जगात कशी टिकणार? उत्तर मिळालं एका नाविन्यपूर्ण प्रयोगातून. त्यासाठी उरलेलं कापड घेतलं, नवीन उत्पादनं शोधली आणि आधुनिक प्रोटोटाईप बनवले. निवडले 5 प्रॉडक्ट्स: कुशन कव्हर्स, हँगिंग ऑर्गनायझर्स, पेन केस, बॅकपॅक आणि टोट बॅग्स. खरं चॅलेंज होतं एका पारंपरिक चादरीला आजच्या लाईफस्टाईलमध्ये बसवणं. बघूया ते कसं केलं. बघा, चादरीपासून थेट बॅकपॅक, तेच पारंपरिक डिझाईन, पण आता नव्या आणि स्टायलिश रूपात. अगदी छोट्या वस्तूंमध्ये या कापडाचं सौंदर्य कसं खुलून दिसतंय. पण सगळ्यात मोठा प्रश्न, आजच्या ग्राहकांना ह्या नव्या वस्तू आवडतील का? आणि उत्तर होय असं होतं. तब्बल 73.2% लोकांनी या वस्तू विकत घेण्यात रस दाखवला. विशेष म्हणजे छोट्या वस्तूंपासून ते मोठ्या बॅगपर्यंत लोक त्यासाठी योग्य किंमत द्यायलाही तयार होते. सर्वाधिक पसंती मिळाली ती याच्या डिझाईन, रंगसंगती आणि फिनिशिंगच्या गुणवत्तेला. म्हणजे हा फक्त नवीन वस्तू बनवण्याचा प्रयत्न नाही, तर एका ऐतिहासिक कलेला नवं जीवन देण्याचा मार्ग आहे. यामुळे सांस्कृतिक वारसा जपला जातो, आर्थिक संधी मिळतात आणि पर्यावरणाचीही काळजी घेतली जाते. अभ्यासाचा निष्कर्ष स्पष्ट आहे. नाविन्यपूर्णता पारंपरिक कलांना भरभराट होण्यासाठी मदत करते. सोलापूरच्या या उदाहरणावरून एक प्रश्न पडतो. अशा किती परंपरांना आपण नव्या दृष्टिकोनातून वाचवू शकतो?